तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती आपण तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज आपण असेच अनुभवी शेतकरी यांचं मार्गदर्शन तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो. तर मला सांगा, तुम्ही दुग्ध व्यवसाय करता, तर दुग्ध व्यवसाय करता करता ही गांडूळ खताची संकल्पना तुम्हाला कशी काय सुचली? याचं पाहून केलं खतामुळं, रासायनिक खत वापरल्यापर्यंत हे बरं आहे, याचं काहीतरी करावं. आणि मला सांगा, तुम्ही हे गांडूळ खत कधीपासून करता? 2 वर्ष झाले. 2 वर्षापासून. सुरुवात कशी केली ती, म्हणजे किती गांडूळ आणली होती? सुरुवात काही नाही, 10 किलो गांडूळ आणले एका बेडपासून सुरुवात केली. बरं. आणि तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये हे गांडूळ खत प्रकल्प सुरू केला समजा, एकदम लो कॉस्ट. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता, मी तुम्हाला यांचं उदाहरण याच्यासाठी सांगत आहे की हे बघू शकता एकदम कमी खर्चात, आणि हे नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी आहेत. आपल्या मोबाईलवर पाहून, यूट्यूबला पाहून, आपले चॅनल पाहून, आणि म्हणून मी तुमच्यासमोर अशा शेतकऱ्यांच्या मुलाखती आणत. तर हे शेड अशी संकल्पना कशी काय सुचली तुम्हाला? हे साध्या पद्धतीने केलं, लाकडं नाही लावता, गजाळी कामी होती, घरचंच होतं सगळं. बरं, म्हणजे हे लग्न टाईपमध्ये मांडव बघला का तुम्ही? बरं. एकंदरीत किती खर्च आला असेल अंदाजे तुमच्या हिशोबाने? गजाळी उरली होती, मॅटचा तेवढा खर्च आला, आणि बांबू म्हणजे सगळं जुनंच आणलं घरचं? काही नाही, फक्त मॅट तेवढी आणली, बाकी काही नाही. मॅट का? बरं, मॅट किती लागली मॅटला? मॅटला लागली 4000 रुपये लागली समजा. 4000. आणि म्हणजे किती किती जागा आहे तुमची? ही जागा अशी मॅम 50-55 फूट असत. 50-55 फूट. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांच्याकडे हे गांडूळ खत बेड पण आहे. आता गांडूळ खत बेड घ्यायचं म्हणलं तर कमीत कमी 2-2.5 हजार रुपये लागतात. तर यांनी हे कमी खर्चात असं मोठा प्रकल्प थोडं नियोजन लावलेलं आहे. आणि तर याच्यात गांडूळ सोडले का? हो, सोडायला सुरू केले का? हो, आता झालं, हिट कमी झालं याच्यातलं. बरं. आता सुरू झालं. तर शेतकरी मित्रांनो, यांनी हे आताचा वाफे केलेले आहेत. याच्या बघू शकता हे पाणी टाकलेलं आहे, आणि पाणी टाकायला हे बघू शकता यांनी कसं हे वर्मी वॉशची पद्धत काढलेली आहे. इकडे एक टाकी ठेवलेली आहे, आणि बघू शकता याच्यामध्ये सर्व पाणी जमा होऊन हेच पाणी डबल याच्यावर मारता का? हो, याच्यावर. बरं. तर एकंदरीत आता गांडूळ कधी सोडायचे याच्यात? आता सुरूच करायचं. आता याच्यातलं हिट पाहिलं, आता हिट नाही याच्यात. हिट नाही का? गरम नाही जास्त, आता सोडायला काही हरकत नाही. बरं. तर मग हे गांडूळ खत तुमच्या शेतीला वापरता तुम्ही? हो, शेतीला. बरं, मग याचा कसा रिझल्ट आहे शेतीला तुमच्या? खताचं याला हेच लागतच नाही ना, हे टाकल्यावर. गांडूळ खत टाकल्यावर जास्त आपलं रासायनिकचा खर्च. याच्यात माळवं जास्तीत जास्त येते का? माळवं का? हो, टमाटर, बैंगन खूप भारी येते. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, ऑर्गॅनिककडे वळण्याचा प्रयत्न करा. आपलं जे घरचं रॉ मटेरियल आहे त्याचा उपयोग करून गांडूळ खत तयार करून तुम्ही आपल्या शेतीसाठी वापरा. तर बघू शकता इथं आणखीन इथं टाकायचे का शेण? इथं हे एवढं राहिलं, हे टाकून द्यायचं. हे बघू शकता, जसं आलं तसं हे शेण असे टाकत राहतात. हो. आणि गांडूळ खत तयार तिकडे टाकले, आता झालं सुरू, तिकडे गांडूळ टाकले. तर शेतकरी मित्रांनो, तिकडं तुम्हाला ते काळं दिसत असेल तर तिथं गांडूळ टाकलेले आहेत, आणि गांडूळ खत तयार सुरू होत आहे. तर बघू शकता कशा प्रकारे यांचं हे नियोजन आहे. आणि साधी पद्धत आहे, एकदम लो कॉस्ट, आणि लो कॉस्टमध्येच शेतकऱ्यांनी सुरुवात करून कमीत कमी खर्चामध्ये सुरुवात करायला काय हरकत नाही. तर आपल्याकडे पुन्हा गांडूळ खत विक्री पण सुरू होईल का? हो. बरं. गांडूळ भरपूर गांडूळ सुद्धा आहेत आपल्याकडे. बरं, मग तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुमचा मोबाईल नंबर सांगा आणि पत्ता सांगा. नाव? मोबाईल नंबर 96 57 61 25 72. राहणार डोंगरगाव पूल, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. बरं, म्हणजे तुम्हाला जर यांच्याकडे गांडूळ खत वगैरे आणि गांडूळ कल्चर लागलं तर नक्कीच यांच्याशी संपर्क करू शकता. आणि शेतकरी मित्रांनो, नक्कीच आपल्या ऑर्गॅनिक शेतीकडे वळण्याचा प्रयत्न करा, आणि शेतीवर कमीत कमी खर्च करण्याचा प्रयत्न करा. आणि काही मार्गदर्शन लागलं तर या नंबरवर कॉल करून यांना तुम्ही विचारू शकता. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय जवान, जय किसान.